आणि हा जो मोबाईल नंबर असतो समजा त्याचा खरंच आपल्या लाईफवरती इम्पॅक्ट होतो का? ताट हे किंवा अन्न हे षडरसयुक्त असावं असं म्हणतात, म्हणजे 6 रस असायला हवेत. तसेच तुमच्या आयुष्यावर जे इम्पॅक्ट करणारे नंबर्स आहेत ते सुद्धा असे बॅलन्स नंबर असायला हवेत, जे तुमच्या लाईफवर चांगले परिणाम करू शकतील. मग आता बरेच लोक मोबाईल नंबर घेत असताना बरेचसे चॉईस नंबर घेत असतात, फॅन्सी नंबर घेत असतात, तर मग त्याचा काय चांगला वाईट परिणाम होत असतो समजा त्यांच्यावरती? 4 जर खूप जास्त आला तर तुम्हाला ना जास्त डोक्याला त्रास देणाऱ्या गोष्टी घडत जातात. मग ती कुठल्याही सेक्टरमध्ये असेल, असं काही नाही की एकाच सेक्टरमध्ये ते तुम्हाला त्रास देईल. त्रास मनाला, डोक्याला जास्त त्रास देणाऱ्या गोष्टी 4ला, कारण 4 हा राहूचा नंबर आहे. एक्सेसिव्ह 4 नाही पाहिजे. आणि जर समजा आता एखाद्या रिअल इस्टेटमध्ये जायचं आहे, बरोबर, दुसरा एखादा कुठला बिझनेस करायचा आहे, तर त्यासाठी कुठला नंबर त्याच्या मोबाईल नंबरमध्ये असला पाहिजे? तर 0 हा नंबर जर 2 वेळेला आला तुमच्या मोबाईल नंबरमध्ये तर तो ना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी थांबवतो. म्हणजे काही गोष्टी पुढे जायच्यात तर त्यांना थांबवतो, कारण 0 म्हणजे काय शेवटच आहे ना, त्याच्या पुढे जर तुम्ही जाऊच शकत नाही. 0च्या पुढे काय जाणार? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे आपला तो खूप जास्त स्पेशल आहे, कारण आजपर्यंत आपण त्या टॉपिकवरती एकही पॉडकास्ट केलेला नाही आहे, आणि तो टॉपिक म्हणजे मोबाईल न्यूमरोलॉजी. आणि आजचे जे आपले गेस्ट आहेत ते आहेत राजश्री मॅम. तर मला असं वाटतं की आपण टाईम वेस्ट न करता डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर स्टार्ट करूयात. राजश्रीजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार आणि थँक्यू योगेशजी. थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि तुमच्या ऑडियन्सशी कनेक्ट करून दिल्याबद्दल खूप थँक्यू. येस. तर आजचा आपला जो टॉपिक आहे मोबाईल न्यूमरोलॉजी, याला आपण स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी बेसिक क्वेश्चन हाच येतो समजा की मोबाईल न्यूमरोलॉजी आणि आपली जी नॉर्मल न्यूमरोलॉजी असते त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? मोबाईल न्यूमरोलॉजी आणि बेसिक नॉर्मल न्यूमरोलॉजीमध्ये फरक तसे बरेच सांगता येतील, पण मूळ फरक हा आहे की कुठल्याही व्यक्तीची जन्मतारीख जी नॉर्मल न्यूमरोलॉजीमध्ये आपण काउंट करतो आणि मोबाईल न्यूमरोलॉजीमध्ये त्या व्यक्तीचा नंबर, मग त्या नंबर्समध्ये काय काय आहे, म्हणजे त्याची टोटल काय आहे, नंबर्स काय आहेत, याचं सगळा स्टडी करून जो एक रिझल्ट आपण क्रिएट करतो किंवा जो ऑलरेडी जे लोक वापरतात त्याचा जो रिझल्ट आहे तो मोबाईल न्यूमरोलॉजीमध्ये आपण काउंट केला जातो. ओके. आणि हा जो मोबाईल नंबर असतो समजा त्याचा खरंच आपल्या लाईफवरती इम्पॅक्ट होतो का? हो, प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल नंबर हा इम्पॅक्ट होतो, कारण की आपले हल्लीचे ट्रान्झॅक्शन्स म्हणा किंवा सर्चिंग म्हणा, आपलं बँकेला आपण गुगल पे म्हणा, फोन पेला आपण रजिस्टर केलेला नंबर असतो, सर्च म्हणा किंवा जिथे कुठेही आपण रजिस्टर करतो किंवा कोणाला एक्सचेंज ऑफ नंबर्स मोबाईल नंबर दिला जातो, तर तिथे तो इम्पॅक्ट करतो. सो कुठलीही वस्तू आपल्याजवळ जर आहे, मग ती सजीव असो किंवा निर्जीव असो, तर ती आपल्याला इम्पॅक्टफुल करते. आता अजून खोलात जाऊन विचार करायचं झालं तर फक्त मोबाईल आणि सिम जे मोबाईलशी कनेक्टेड असतं मोबाईल नंबरशी, तर विदाऊट सिम किंवा विदाऊट मोबाईल नंबर तुमचा मोबाईल हा डेड असतो. म्हणजे जसं की आपलं शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, तर प्राणाशिवाय शरीर चालत नाही, तसं मोबाईल नंबरशिवाय मोबाईल चालत नाही तसं. सो तुमचे रूट्स कुठनं क्लिअर होत आहेत किंवा ओपन होत आहेत किंवा डिस्टर्ब करतायत किंवा तुम्हाला पुढे मागे नेत आहेत, जे काही मॅटर्स होतात, तर ते मोबाईल नंबरपासूनच त्याची सुरुवात होते. तर इतका बारीक आणि तितकाच मोठा इम्पॅक्ट तुमच्या मोबाईल नंबरमुळे तुमच्या आयुष्यावर होत असतो. आता बऱ्याच लोकांचे समजा नंबर तर काही चेंज होत नाही, कारण आधी तो काळ होता की आपण नवीन सिम कार्ड भेटायचं, मग ते फ्रीचा डेटा यूज करायचो, नंबर चेंज करायचो. पण आता नॉर्मली लोक एक नंबर समजा 10, 15 वर्ष पण वापरतात कंटिन्यू. तर मग त्याचा त्यांच्या लाईफवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो? आता पुन्हा आपण तो पहिला प्रश्न जो तुम्ही म्हटलात की न्यूमरोलॉजी आणि मोबाईल न्यूमरोलॉजीमध्ये, तर ना आपली जी बर्थ डेट असते ती काही बदली होत नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी शाळेत आणि ते नंबर्स वेगवेगळे असायचे, बर्थ डेट वेगळे, कारण ते ॲडमिशन घेण्याच्या प्रोसेसमध्ये असायचे, पण
मूळ तुमची जन्मतारीख तीच असते ना, ती तर काय बदली होऊ शकत नाही. पण मोबाईल तर नंबर तुम्ही जर चुकीचा किंवा चांगला वाईट जो तुम्हाला परिणाम करतो त्याविषयी आपण पुढे बोलूच या. पण जो काही इम्पॅक्ट होतोय तर तो आपण बदलू शकतो जर तशा पद्धतीने इम्पॅक्ट होत असेल तर असं आहे. आणि जितकं आता समजा आपण ह्याचं उदाहरण झाडांच्या किंवा कुठल्याही वस्तूच्या ह्याच्यामध्ये घेऊया. 10 वर्ष किंवा 15 वर्ष साधारण लोक नंबर वापरतात. तर 10 वर्षांपूर्वीचं झाड जे तुम्हाला चांगले वाईट परिणाम देतं, तशाच पद्धतीने तुमच्या आयुष्यावर मोबाईल नंबरचा सुद्धा इम्पॅक्ट होत असतो. ओके. आता जर समजा मी जर 10-15 वर्ष झाले एखादा नंबर वापरतोय, आता मी लगेच तर काही चेंज करू शकत नाही. बरोबर. मग तो काय केलं पाहिजे अशा टायमामध्ये? समजा काय केलं पाहिजे म्हणजे जर तो इम्पॅक्ट करतोय तर तुम्हाला ऑब्व्हियसली नंबर बदलावाच लागणार आहे. कारण की भलेही 15 वर्ष तुम्ही वापरताय तर मग तो 15 किंवा 10 वर्ष जे काही वर्ष तुम्ही वापरताय तो जुना नंबर ॲज इट इज ठेवायचा काही दिवसांसाठी. आणि नवीन नंबरवरनं कॉलिंग जास्त केलं पाहिजे. कारण त्याच्या फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस तुम्ही जनरेट करताय तर त्या तितक्या जास्त इम्पॅक्टफुली किंवा तितक्या जास्त ताकदीने त्या निर्माण होण्यासाठी नवीन नंबर वापरावा लागणार आहे. त्या केसमध्ये जुन्या नंबरवरनं कॉलिंग शक्यतो टाळायचं. नवीन नंबरवरनं जास्त कॉलिंग व्हायला पाहिजे. मग ते तुम्ही कॉलिंगच्या रूपात हे करू शकता. आणि जे कुठले तुम्हाला द्यायचं तर तुम्ही तुमच्या पद्धती वापरा. नवीन हे करायला जोपर्यंत तुम्हाला वाटते की आज हा नंबर सगळीकडे गेलेला आहे आणि हा नंबर मला आता नाही वापरायचा आहे, तोपर्यंत तुम्ही वापरायचा आहे. मग ते तुम्ही 4 महिने वापरा, 6 महिने तुम्ही ठरवायचं की. पण जितका लवकरात लवकर तो नंबर तुम्ही वापरायला घ्याल आणि जुना नंबरचा वापर कमी कराल, जुन्या मोबाईल नंबरचा वापर जितका कमी कराल तितके त्याचे बॅड इफेक्ट्स कमी व्हायला मदत होते. जर समजा आता एखाद्याला नवीन नंबर घ्यायचा असेल तर त्याने कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिलं तर तुम्ही तो मोबाईल नंबर कुठल्या कारणासाठी वापरताय हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके. मग तुम्ही बिझनेससाठी वापरताय, विद्यार्थी पण हल्ली वापरतात. कारण 2020 पासनं जे काही सगळेच वापरतात. आणि विद्यार्थ्यांच्यासाठी स्पेसिफिक का सांगते, कारण की तुमचं एज्युकेशन पण नीट व्हायला पाहिजे ना. एज्युकेशनसाठी पण काही स्पेसिफिक कॉम्बिनेशन्स आहेत जे मोबाईल नंबरमध्ये वापरले जातात, ज्याच्यामुळे तुमचं एज्युकेशनचे जे काही अडथळे असतात ते जरा स्मूथली व्हायला मदत होतात. म्हणजे ऑलरेडी हुशार लोक आहेत त्यांचं अजून चांगलं एज्युकेशन व्हायला लागतं. म्हणून स्पेसिफिक जे आपण विचार करतो ना, कुठल्या कारणासाठी वापरला जातो तो विचार केला जातो. एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा की मोबाईल नंबरची टोटल काय आहे. आता ती टोटल तुमच्या बर्थडेला फेवरेबल आहे की नाही तो विचार केला गेला पाहिजे मोबाईल नंबर घेताना. मग आता तो कसा विचार केला गेला पाहिजे तर तुमची बर्थ डेट म्हणजे जन्मतारीख काय. मग जन्मतारीख 1 ते 31 मध्ये जी काही तुमची टोटल येते, म्हणजे 10च्या पुढे, कारण 1 ते 9 मध्ये तीच टोटल येते. 10च्या पुढे जी टोटल येते 10 ते 31, मग 11ची 1 आणि 1 2 असं 31 पर्यंत जे काय आहे तशा पद्धतीने विचार केला जातो. तिसरा मुद्दा महत्त्वाचा लक्षात घेण्यासारखा आहे की इंटरनल कॉम्बिनेशन्स काय वापरले जातात. इंटरनल कॉम्बिनेशन्स म्हणजे नेमकं काय असतं? इंटरनल कॉम्बिनेशन्स म्हणजे मोबाईल नंबर भारतामध्ये तर प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे टोटल डिजिट्समध्ये ते असतात. म्हणजे आता भारतामध्ये 10 आकडे नंबर वापरला जातो. काही देशांमध्ये वेगवेगळे काउंट्स असतात. तर आतले जे नंबर्स आहेत मोबाईल नंबरचे, म्हणजे आता 9850 पूर्वी असायचे, 9822 असायचे, आत्ता वेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. तशा कॉम्बिनेशन्समध्ये आपण म्हणतोय की कसे कॉम्बिनेशन्स तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी किंवा ज्या वापरासाठी जास्त तुम्ही वापरताय मोबाईल नंबर तो विचार जास्त केला जातो. ओके. तर यातून मला काय कळालं की 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले तर तो मोबाईल नंबर तुम्ही कशासाठी वापरतायत ते महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो काही बर्थडे आहे, मुलांक भाग्यांक असेल, तो तुमच्या मोबाईल नंबरच्या टोटलशी मॅच झाला पाहिजे. बरोबर. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की इंटरनल कॉम्बिनेशन तुमचे चांगले असले पाहिजेत. बरोबर. मग आता बरेच लोक मोबाईल नंबर घेत असताना बरेचसे चॉईस नंबर घेत असतात, फॅन्सी नंबर घेत असतात. तर मग त्याचा काय चांगला वाईट परिणाम होत असतो समजा त्यांच्यावरती? चॉईस नंबर घेताना लोक ना स्वतःपेक्षा
दुसऱ्यांना तो किती लक्षात राहील या पॅरामीटर्समध्ये ते लोक जास्त विचार करतात. पण त्याची तशी गरज नाही आहे, कारण भलेही लोकांना तो नंबर लक्षात राहील पण त्याचा इम्पॅक्ट किंवा इफेक्ट तर तुमच्या लाईफवर पडणार आहे ना. त्यामुळे शक्यतो चॉईस नंबर घेणं अवॉइड केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की ज्यावेळेस ते लोक तो नंबर वापरला जातो मोबाईल नंबर, तर त्याचे तितकेच इम्पॅक्ट्स. आणि चॉईस नंबरमध्ये काय असतं, रिपिटेटिव्ह नंबर्सच असतात ना. कुठलाही एक नंबर जो मोबाईलमध्ये आहे जो रिपिटेटिव्ह झालेला आहे तर त्याची तुम्हाला खरंच गरज आहे का हा विचार केला गेला पाहिजे. दुसरं की त्याचे चांगले की वाईट परिणाम आहेत हे तुम्हालाही माहीत नाही आहेत अंटिल अँड अनलेस तुम्ही ते फेस करत नाही. त्यामुळे चॉईस नंबर शक्यतो वापरले नाही गेले पाहिजेत. लोक त्याच्यासाठी भरपूर पैसे देऊन खर्च करून ते घेतात, पण त्याचे खूप म्हणजे दुरोगामी म्हणतात ना, म्हणजे लॉंग टर्म्स त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यावर पडतात. ओके, म्हणजे यातून मला काय समजलं की जर समजा एखादा व्यक्ती फॅन्सी नंबर कशासाठी घेतो तर लोकांना शो ऑफ करायसाठी, लोकांना नंबर लक्षात राहण्यासाठी. पण मग ते घेत असताना ही गोष्ट चेक केली पाहिजे की आपण जो नंबर काय घेतोय त्याचा आपल्या लाईफवरती, त्या कॉम्बिनेशनचा आपल्या लाईफवरती काय इम्पॅक्ट होणार आहे ते आधी चेक केलं पाहिजे आणि त्यानुसारच ते घेतलं पाहिजे. बरोबर. ओके. आता जसं आपण फॅन्सी नंबर बद्दल बोललो, त्याचे थोडेसे काही कॉम्बिनेशन्स बद्दल बोलूयात की समजा जे लोक वापरत असतात जसं की 1-1-1 असेल किंवा 2-2-2 असेल तर त्याचे स्टेप बाय स्टेप कसे इम्पॅक्ट होतात समजा वेगवेगळे. आता ना रिपिटेटिव्ह नंबर्स म्हणजे एक कुठला तरी नंबर 1 ते 9 मधला कुठला तरी नंबर तुमच्या मोबाईलमध्ये जास्त वेळेला आलेला असतो. मग तो शेवटी का मध्ये म्हणजे कधी कुठेही येतो? हा, कुठेही. म्हणजे आता तो घेणाऱ्याचा चॉईस असतो की जो चॉईस त्यानुसार इफेक्ट पण बदलतो का? हो, इफेक्ट बदलतो ना. कुठे कसा आहे हाही इफेक्ट बदलतो. आणि कुठला, आणि अगदीच तुम्हाला तो फेवरेबलच नसेल तर तो तुम्हाला त्रास देणारच आहे ना. आणि जरी फेवरेबल असला तरी कुठलीच गोष्ट जास्त असू नये. म्हणजे आपण एक साधं उदाहरण घेऊ जेवणाचं. म्हणजे ताटामध्ये समजा 4 चपात्या आहेत आणि भाजीच नाहीये, किंवा भाजी आहे आणि चपातीच नाहीये, किंवा वरण भात आहे आणि तुम्हाला काहीतरी गोडच नाहीये, तर तसं चालत नाही ना. ताट हे किंवा अन्न हे षडरसयुक्त असावं असं म्हणतात, म्हणजे 6 रस असायला हवेत. तसेच तुमच्या आयुष्यावर जे इम्पॅक्ट करणारे नंबर्स आहेत ते सुद्धा असे बॅलन्स नंबर असायला हवेत जे तुमच्या लाईफवर चांगले परिणाम करू शकतील असे. आता जर रिपिटेटिव्ह नंबर्समध्ये तुम्ही म्हणायला गेलं तर 1 जर नंबर जास्त वेळा आला तर 1 हा नंबर जर जास्त आला तर तो तुम्हाला लिडरशिप क्वालिटीज देतो, तुमचं कम्युनिकेशन चांगलं सुधारायला मदत होतं, किंवा तुम्ही जे काही बोलता तर ते लोक तेवढं इम्पॅक्टफुली ऐकतात किंवा तुमच्या बोलण्याचा तेवढा इम्पॅक्ट होतो. आता इम्पॅक्ट होणारे इंटरनल कॉम्बिनेशन्स मोबाईलमध्ये जे असतात ते वेगळे पण असतात, पण तरीसुद्धा 1 नंबर जितका जास्त येतो तर तो त्या गोष्टी हॅम्पर करतो. पण पॅरलली तुमचा इगो खूप वाढवतो. म्हणजे कुठलाही एक नंबर जर जास्त आला तर तो तुम्हाला इगो खूप वाढवतो, आणि इगो वाढला की तुमची कामं होत नाहीत ना. मग त्याचा तशा पद्धतीने पण परिणाम होतो. म्हणजे इगो ही एक गोष्ट जरी असली तरी त्याला इफेक्ट किंवा इम्पॅक्ट देणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या जातात. हे झालं 1चं. आता आपण 2 नंबरचं बोलूया. 2 नंबरचे लोक जितके जास्त असतात तर ते ना म्हणजे कला या क्षेत्रामध्ये थोडं जास्त त्यांचा कल वाढतो. म्हणजे बर्थडे म्हटलं तरी पण वाढतो, आणि 2 नंबर मोबाईलमध्ये असेल तरी तो वाढतो. म्हणजे कला क्षेत्र, मग ते कुठलंही क्षेत्र असो त्याच्यामध्ये तुम्ही जास्त इंटरेस्ट घ्यायला लागता. पण इव्हेंच्युअली तुम्हाला डिस्टर्बन्सेस खूप देतात. इमोशनल टर्ब्युलन्स म्हणतो ना आपण, कुठल्याही गोष्टी मनाला लावून घेणं, रडणं, किंवा छोट्या छोट्या गोष्टींचा असा मनाला त्रास करून घेणं. आता समजा 2 हा नंबर एखाद्या अशा व्यक्तीकडे आहे जो की पोलीस ऑफिसर आहे किंवा बाउन्सर आहे किंवा स्पोर्ट्समन आहे, तर त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरमध्ये 2 असून उपयोग नाही आहे ना. त्यांना कामं करताना रफ अँड टफच करावी लागणार आहे, किंवा त्याच स्ट्रेंथनी किंवा त्या स्ट्रॉंग माइंडसेटनीच करावी लागणार आहे. तिथे 2 नंबर असून उपयोगच नाही आहे तुम्हाला. सो कुठलीही गोष्ट म्हणजे जे रिपिटेटिव्ह नंबर तुम्ही म्हणताय तर तो इम्पॅक्ट करतो. आता पुढचा नंबर आपण 3 घेऊया. 3 हा गुरुचा नंबर आहे. गुरु म्हणजे तुम्हाला ज्ञान देणार. मग आता ते जर नंबर एखाद्या टीचिंग फील्डमध्ये, म्हणजे टीचर्स म्हणा, प्रोफेसर्स म्हणा, किंवा स्पीकर्स, अँकर्स,
रिपोर्टर्स किंवा पॉडकास्टर्स, युट्यूबर्स, जिथे तुम्हाला बोलायचं, जिथे तुम्हाला ज्ञान द्यायचं, तिथे 3 नंबर पाहिजे. पण 3 जर खूप जास्त झाला वेगळ्या फील्डमधल्या लोकांच्यासाठी, तर मग तो तुम्हाला ना पुन्हा इगोइस्टिक जास्त बनवतो, किंवा मग काही रिजिडिटी म्हणतो ना आपण, रिजिड स्वभाव, की गोष्टी इतक्या लवकर अडॅप्ट नाही करत, त्या गोष्टी खूप जास्त होतात 3 नंबरच्या ह्याच्यात. पण 3 थोडा जास्त असणं हा प्रोफेसर्स, टीचर्स, अँकर्स, यूट्यूबर्स, पॉडकास्टर्स म्हणा किंवा जर्नलिस्ट असतात, त्यांच्या ह्याच्यामध्ये तो चांगला म्हणजे चांगला इम्पॅक्ट देतो. सो रिपिटेटिव्ह नंबर्स वाईटच आहेत का असं नाही आहे, काही फील्ड आणि काही लोकांसाठी ते चांगले पण आहेत. आता 4 जर खूप जास्त आला तर तुम्हाला ना जास्त डोक्याला त्रास देणाऱ्या गोष्टी घडत जातात. मग ती कुठल्याही सेक्टरमध्ये असेल, असं काही नाही की एकाच सेक्टरमध्ये ते तुम्हाला त्रास देईल. मनाला, डोक्याला जास्त त्रास देणाऱ्या गोष्टी 4ला, कारण 4 हा राहूचा नंबर आहे. एक्सेसिव्ह 4 नाही पाहिजे. काही कॉम्बिनेशन्समध्ये तो चालतो, काही म्हणजे एज्युकेशनल फील्डमध्ये 4 हा नंबरचे पुढे मागे काय नंबर मोबाईल नंबरमध्ये आलेले आहेत ते खूप इम्पॅक्ट करतात, पण खूप जास्त 4 पण नाही पाहिजे. तर 5 हा नंबर तुम्हाला कम्युनिकेशनला खूप जास्त इम्पॅक्ट करणारा नंबर आहे. मग तो किती वेळा आहे, कुठे आहे आणि कसा वापरला गेला आहे तो खूप जास्त मॅटर करतं. म्हणजे तर जास्त 5 आला ना की तुमचे कम्युनिकेशन खूप जास्त सुधारतं, फ्रेंड्स खूप असतात तुमचा. म्हणजे तुम्ही जर स्पीच द्यायला उभं राहिलात, भाषण किंवा जिथे कुठे तुम्हाला बोलण्याची गोष्ट आहे, तर तिथे 5 नंबर जास्त, म्हणजे तो 2 वेळेस खूप झाला. त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला आला तो तुम्हाला भयंकर आळशी बनवतो. म्हणजे आळशी पण असं करायच्या खूप गोष्टी असतात पण त्या होत नाहीत, किंवा असं डिलेज खूप बनवतो स्वतःच्याच कामांमध्ये. सो जरी तो बॅलन्सिंग असला, म्हणजे व्यक्ती जरी ती बॅलन्सिंग असली तरी आळस काहीच कामाचा नाही आहे ना. जर तुम्हाला कामं पण खूप करायची आहेत तर त्याचाही उपयोग नाही आहे. आता आपण 6 नंबरकडे वळूया. तर 6 नंबर जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जास्त असेल तर तो तुम्हाला असं ना लक्झुरियस लाईफ देतं, प्रॉस्पेरिटी देतं, छान, म्हणजे तुम्ही ब्रँडेड गोष्टी वापरता, छान छान लोक तुमच्या बाजूला असतात, सगळं असं हॅप्पी गो लक्की लाईफ होऊन जातं. पण जर जास्त 6 आला तर तो तुम्हाला ना रिलेशनशिप इश्यूज पण क्रिएट करू शकतं. म्हणजे ते चान्सेस जास्त असतात 6 जास्त आला तर. ते 6 नंबर हा शुक्राचा नंबर आहे. तो शुक्र हा तुम्हाला आयुष्याचे जे लक्झुरियस पार्ट्स असतात ना ते प्रोव्हाइड करतो. म्हणून 6 बॅलन्समध्ये हवाय. कुठलाही नंबर घ्या तुम्ही मोबाईल नंबरमध्ये, तो बॅलन्सच असला पाहिजे, जास्तही नको आणि कमीही नको. हां, तर 7 हा जर नंबर तुमच्या मोबाईलमध्ये जास्त वेळा आला तर काय इम्पॅक्ट होतात. एकतर 7 नंबर हा केतूचा नंबर आहे, जो तुम्हाला आध्यात्मिक पण बनवतो, पण जर जास्त 7 वेळा आला तर तुम्हाला ना हेल्थ इश्यूज खूप क्रिएट होतात. म्हणजे मानेच्या खाली जे काही तुमचे म्हणजे आहेत, म्हणजे ऑर्गन्सवर काही इफेक्ट होतो. मग तो काय होतो असं सांगता येत नाही स्पेसिफिक, पण तो होतो. म्हणजे एनी क्रिटिकल ऑर एनी हेल्थ इश्यूज क्रिएट करतं. पॅरलली तुम्हाला ना थोडंसं डिटॅच म्हणतो ना असं आपण, काही गोष्टींपासून डिटॅचमेंट देतो. मग तो डिटॅचमेंट तुमच्या कुठल्याही कामात न देऊ शकतो. तो असं स्पेसिफिक काही असं नाही आहे, पण तो डिटॅचमेंट थोडासा देतो. वैराग्य वगैरे नाही म्हणता येणार, पण तो येतो. पण अध्यात्मासाठी खूप चांगला नंबर आहे 7. आता 8 हा शनीचा नंबर आहे. खूप लोक 8 नंबरला घाबरतात, पण असं काही नाही आहे. प्रत्येकाला ना आयुष्यामध्ये कुठलाही व्यक्ती असो त्याला ना न्याय हवा असतो. सो 8 हा न्यायाचा नंबर आहे. म्हणजे तुम्हाला जर असं प्रत्येकजण म्हणतो ना मला काही न्याय नाही भेटत आहे, तर त्या केसमध्ये, किंवा तुम्हाला समोरच्याला पण न्याय द्यायचा आहे किंवा स्वतःलाही हवं आहे, तर त्या केसमध्ये 8 हा नंबर पाहिजेच पाहिजे. खूप लोकांना 8ला नावं ठेवतात, पण हिलर्स कम्युनिटीमध्ये 8 हा नंबर जर नसेल किंवा 7 जर नसेल तर त्यांच्या कामाचा ओघ बघा आणि त्यांचे रिझल्ट्स बघा, तुम्हाला त्याचं गणित नक्की कळेल. तर सांगण्याचा मुद्दा हा की 8 हा नंबर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असायला हवा आहे, पण जास्त नाही. आता जास्त का नाही, कारण तर ते जास्त डिलेज करतं, डिस्टर्बन्सेस आणतं आणि तुम्हाला ना अडकून ठेवतं बऱ्याच गोष्टींमध्ये, की ना एक गोष्ट पुढची झाल्याशिवाय जसं अडकणं म्हणतो ना आपण, ते जास्त होऊन जातं, स्टक झाल्यासारखं खूप जास्त होतं.
आता 9 नंबरवर येऊया आपण. आता 1 ते 9 मधला 9 हा शेवटचा नंबर आहे. 9 हा मंगळाचा नंबर आहे. तर एक्सेस 9 तुम्हाला काय करतं, खूप जास्त राग येतं. मग ते टोटलमध्ये पण आपण बघूया की तुमच्या मोबाईल नंबरची टोटल जर 9 आली आणि आतले कॉम्बिनेशन्स पण जास्त 9 वेळा आले तर खूप राग किंवा सडन नाही का असं रिॲक्ट करणं ते खूप जास्त होतं. काही ब्लड रिलेटेड इश्यूज पण होऊ शकतात. मग ते काही होऊ शकतं. पण 9 हा नंबर ना, तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात तर त्याच्यासाठी खूप चांगला नंबर आहे. 9 हा एनर्जीचा नंबर आहे. तुमच्याकडे खूप एनर्जी आहे पण तुम्ही युटिलाइज नाही करत आहे तर ऑब्व्हियसली ते कुठेतरी इम्पॅक्ट होणार आहे. मग ती अशी वेगळ्या पद्धतीने होते, म्हणजे एक तर रागाच्या स्वरूपात होते किंवा तुमच्या आजाराच्या स्वरूपात होते. पण हाच जर 9 नंबर तुम्ही एखाद्या स्पोर्ट्स पर्सनला दिला, ट्रेकर्सला दिला किंवा आपण म्हणू जे बाउन्सर्स असतात जिथे शक्तीची ताकदीची कामं करण्याची गरज आहे ना, तिथे जर हा नंबर दिला तर त्याचं युटिलायझेशन खूप छान पद्धतीने होतं. पण जास्त 9चे जे सांगितले आतापर्यंतचे इम्पॅक्ट तेही होऊ शकतात. सो ह्याचं हे की कुठलाही नंबर जास्त नाही पाहिजे आणि कमी पण नाही पाहिजे. पण मग ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की जास्त नाही पाहिजे किंवा कमी नाही पाहिजे, आता कमी तर आपण समजू शकतो की तो असला पाहिजे, पण जास्त म्हणजे कितीचं कॉम्बिनेशन नसलंच पाहिजे. समजा की 3 आकडे 4 आकडे किंवा कसं, आणि एकत्र असलं पाहिजे ते का वेगवेगळे असले पाहिजे? किती नंबर्स जास्त पाहिजेत आणि किती नाही पाहिजेत ह्याचं जर उत्तर म्हटलं तर कुठलाही नंबर ना 2 वेळा आला तर ठीक आहे, पण 3 वेळा आला तरी ठीक आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कशासाठी वापरताय. हां, तर 3 वेळा खूप झालं. 3 वेळाला 3 पेक्षा जास्त जर वेळा तो नंबर आला तुमच्या मोबाईल नंबरमध्ये प्लस टोटलमध्ये आला तर तो इम्पॅक्ट करतोच करतो. निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोच होतो आणि निगेटिव्हच होतो, पॉझिटिव्ह होत नाही, कारण जास्त नाही पाहिजे कुठली पण गोष्ट. म्हणून तर किती वेळा पाहिजे म्हणजे 2 वेळाला खूप झाला. म्हणजे 1 ते 9 मध्ये जो तुमच्या म्हणजे 11, 22 किंवा 121, 131 तर ते 2दा आले खूप झाले. 2 पेक्षा जास्त नाही पाहिजे. ओके. आणि आता 0चा पण काही रोल असेल का? कारण मग 0 पण असतोच लोकांच्या नंबरमध्ये. समजा 2 0 किंवा 3 0 असतात, 007 असतो, त्याचा काही रोल असतो का? बरोबर. आता 0 हा नंबर म्हणजे 0 मध्ये 0च. आता 0चे नंबर म्हणजे त्याची व्हॅल्यू खूप आहे, त्याच्या आधी काय वापरलं जाते त्याच्यावर, जे आपण नेहमी ऐकतो तसं. तर 0 हा नंबर जर 2 वेळाला आला तुमच्या मोबाईल नंबरमध्ये तर तो ना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी थांबवतो. म्हणजे काही गोष्टी पुढे जायच्यात तर त्यांना थांबवतो. कारण 0 म्हणजे काय, शेवटच आहे ना, त्याच्या पुढे जर तुम्ही जाऊच शकत नाही. 0च्या पुढे काय जाणार आहे. मग त्याच्या आधी जर काय आलं तर तो कुठला नंबर येतोय तो जास्त मॅटर करतो. आता 3 वेळा जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 3 वेळा 0 आला तर तो व्यक्ती किंवा तो मोबाईल नंबर वापरणारी व्यक्ती कधीच लाईफमध्ये वरती जात नाही. मग ती एकतर वरती जाते, पुन्हा खाली येते, पुन्हा वरती उचलून वरती जाते. मग हे जर तुमच्या आयुष्यात होत असेल, कुठल्याच व्यक्तीला पुन्हा खाली यायला नाही आवडत. थोडंफार अपडाऊन्स ठीक आहे, पण वरती जाऊन परत खाली येणं, खूप लोकांचे बिझनेस बघा खूप इन्व्हेस्ट करतात आणि सगळं निघून जातं. मग पुन्हा 0पासून तर त्याची म्हणजे त्याचं थोडक्यात म्हणलं तर 0पासून सुरुवात म्हणतो ना आपण, तसं ते 0चं हे आहे. अजून एक ह्याच्यात खूप बोलता येईल 0च्या बाबतीत आपल्याला, पण सध्या एवढंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा जो नंबर आहे ना तुमचा मोबाईलचा शेवट, तो 0 नसला पाहिजे, कारण तुम्ही ना पुन्हा 0वर जाता. हां, म्हणजे हे खूप होतं. आता ह्याचे चान्सेस आहेत ना प्रत्येक गोष्टीचे, हे चान्सेस 70 to 80% खूप जास्त होतात. आता 70 to 80% जास्त होतात म्हणजेच काय होतं की प्रोबॅबिलिटी ती जास्त होते. आता AI मध्ये पण आपण जर बघायला गेलो तर कुठलीही प्रोबॅबिलिटी ही मोर दॅन 70% ज्यावेळेस बघितली जाते. आपलं डिस्टिंक्शन पण बघा, अबोव 70 डिस्टिंक्शन असतं, म्हणजे तो पर्सन एका त्या लेवलवर आहे, म्हणजे त्याचे जे 30% चान्सेस आहेत ते कमी होऊन 70चे जास्त होतात. म्हणजे कॉज जो आहे 0चा तो जास्त इम्पॅक्ट करतो. म्हणून शेवटी 0 नाही पाहिजे आणि टोटल मोबाईल नंबरमध्ये पण 3 वेळेला 0 नाही पाहिजे. ओके. आणि जर 2 वेळेस असेल, समजा 007 असेल एखाद्याचा वगैरे, तर 007 म्हणजे पुन्हा 3 वेळाचा जो इम्पॅक्ट आहे ना 0चा त्याच्यापेक्षा थोडासा कमी इम्पॅक्ट आहे, पण इम्पॅक्ट आहे.
म्हणजे 2 शून्य जरी असले समजा मोबाईल नंबरमध्ये, बरोबर, तर तुमचं आयुष्य कुठेतरी थांबून जातं, असं स्टक झाल्यासारखं होतं. म्हणजे तुम्हाला ना किती मार्गाने तुम्ही असं त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला ना, तर थोडेसे मार्ग होतात, पुन्हा मागे येतात, पुन्हा अजून वेगळ्या पद्धतीने आपण मार्ग काढायला लागतो, असं ते होतं. सो 2 शून्य आणि 3 शून्य जास्त नाही पाहिजे, आणि शेवटी शून्य नाही पाहिजे. ओके. आता हे तर झालं समजा रिपिटेटिव्ह नंबर्सच्या बाबतीमध्ये, पण मग आणखी असे कुठले नंबर्स आहेत का, किंवा असे काही कॉम्बिनेशन्स आहेत का की जे आपल्या मोबाईलमध्ये असले पाहिजेत किंवा नसले पाहिजेत? ओके. आपल्या मोबाईल नंबरमध्ये काय असलं पाहिजे ते मी पहिल्यांदा सांगेल. आता तुम्ही इंटरनल कॉम्बिनेशन्सबद्दल बोलताय की काय कॉम्बिनेशन्स तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असायला हवेत. 1-3 किंवा 3-1. आता 1-3 किंवा 3-1 जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असेल तर तुमचं एज्युकेशन खूप छान असतं. कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन, मोबाईलचं कॉम्बिनेशन, मोबाईल नंबरचं कॉम्बिनेशन, इंटरनल कॉम्बिनेशन. आता 1-3 किंवा 3-1 जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असेल तर तुमचं एज्युकेशन खूप छान असतं. आता तुम्ही म्हणाल की एज्युकेशन छान आहे म्हणजे डिग्रीज खूप महत्त्वाच्या आहेत का, तर असं काही नाही आहे. कुठलंही फील्ड, ज्या फील्डमध्ये त्या व्यक्तीचं प्रत्येक गोष्टीचं बारकाव्याने जे म्हणतो ना, त्याचं ज्ञान असायला हवं आहे, किंवा त्याने ते शिक्षण घ्यायला हवं आहे. किंवा एक छोटंसं आपण उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादं शेफ आहे किंवा एखादं समजा भाजी विकणारी व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरमध्ये जर 13 आलं, आता प्रोफेशनल मॅटर्समध्ये आपण नंतर बोलूया, पण एक साधंसं उदाहरण घ्यायचं झालं तर त्या व्यक्तीला ना एक चिकित्सक वृत्ती म्हणतो ना आपण, ती खूप छान असते. ते लोक खूप छान ॲडवाईस देऊ शकतात. आता हे जर ॲडवाईस कोण देतं? डॉक्टर्स देतात, वकील देतात, किंवा हल्ली खूप मीडिएटर्स असतात जे ॲडवायझिंग कमिटी म्हणून काम करतात, तर त्यांच्या मोबाईल नंबरमध्ये हे असायला हवं आहे. किंवा त्यांना ना त्यांच्या फील्डमध्ये एक वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट असतो. म्हणजे जर ते टीम लिडर्स असतील किंवा घोळका आहे कुठल्या तरी काम म्हणजे समुदायाचा, तर त्याच्यामध्ये 13 किंवा 31 असेल तर त्यांना एक रिस्पेक्टफुल पोझिशन असते. आणि 13 किंवा 31 हे नंबर ना तुम्हाला खूप प्रोफेशनल बनवतं. प्रोफेशनल म्हणजे ना तुम्ही कामाच्या बाबतीत खूप प्रिसाइजली आउटपुट्स देऊ शकता असं. आता पुढचं कॉम्बिनेशन आपण 1-5 घेऊ किंवा 5-1. आता तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जर 15 किंवा 51 हे जर कॉम्बिनेशन आलं तर तुमच्या वडिलांबरोबरचे रिलेशन्स खूप मॅटर करतात. जरी तुमच्या वडिलांबरोबर पटत नसलं तरीसुद्धा 15 किंवा 51 हे जर कॉम्बिनेशन आलं तर तुमच्या वडिलांना ना एक वेगळ्या प्रकारचं नाव मिळतं. म्हणजे म्हणतो ना आपण, हा यांचा मुलगा आहे किंवा ही यांची मुलगी आहे, प्रसिद्धी मिळते एक वेगळ्या प्रकारची. जरी त्यांच्या वडिलांबरोबर रिलेशन चांगले असले तर चांगलंच आहे, पण अगदी जरी नसलं तरी शेवटी आईवडिलांना काय हवं असतं ना, आपल्या मुलांचं चांगलं हवंच असतं ना. सो ते कॉम्बिनेशन असेल तर चांगलं असतं. आता आपण परत 1 आणि 2 वर जाऊया. तर आता हे तुम्ही म्हणाल 1-3, 3-1 आलं, 1-5, 5-1 आलं, तर 1-2 हे जर कॉम्बिनेशन तुमचं सेव्हिंगचं आहे ना, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की 21 हा जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये आकडा आला 21, तर तुमचं कधीच सेव्हिंग होत नाही. म्हणजे प्रचंड खर्चिक ते व्यक्ती होऊन जाते. आता बघा तुम्ही, मोर दॅन 80% लोक खर्चिकच असतात. म्हणजे सेव्हिंग होत नाही त्यांचं, कितीही प्रयत्न करा ते होत नाही. मग खूप गोष्टी येतात. म्हणजे जरी विचार केला आता सेव्हिंग करायचं किंवा काय करायचं, तर असे काहीतरी खर्च येतात की ते पैसे खर्च होऊन जातात. आणि जास्त खर्च झालं तर शेवटी तुमच्या वेल्थवर पण परिणाम होतोच ना. जर तुम्ही पैसे सेव्ह नाही करत आहे तर तो होतोच. सो 21 हा शक्यतो नसायला पाहिजे. आता आपण पुढचा इंटरनल कॉम्बिनेशन बघूया मोबाईल नंबरमधला. 37 किंवा 73 म्हणजे 37 किंवा 73 हा जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये आला तर बेसिकली तुम्ही ना एक ह्युमन बिंग म्हणून एक चांगले व्यक्ती असता. म्हणजे एक कसं म्हणता येईल त्याला, की एक आपण म्हणतो ना, अरे ही व्यक्ती चांगली आहे, तर ते तुम्हाला एक चांगला स्वभावाची त्यांना एक तो छान स्टॅम्प लागतो. इक्वली त्याचा अजून एक छान परिणाम हा आहे की तुमचं जे काही नॉलेज आहे, कुठलंही नॉलेज असू दे तुमचं, त्या नॉलेजपासून ना तुम्हाला त्याचे फायदे खूप मिळायला लागतात. म्हणजे
एखादं चांगलं कुठल्या तरी फील्डमध्ये चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, तर तुम्ही त्याचे क्लासेस घेतले किंवा तुम्ही त्यातनं एखादा बिझनेस चालू केला, तर त्या ज्ञानामधनं जे तुम्हाला बेनिफिट्स मिळायचे असतात, बेनिफिट्स म्हणजे फक्त पैसेच मिळतात असं नाही आहे, तुम्हाला चांगले लोक मिळतात, चांगलं एन्व्हायरमेंट मिळतं, असं खूप छान त्याच्यामध्ये होतं. 38 किंवा 83 हे कॉम्बिनेशन तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असेल तर तुम्ही ना एक खूप छान काउन्सिलर असता. म्हणजे काउन्सिलर म्हणजे असं काउन्सिलर पदवी असणारच व्यक्ती असायला पाहिजे असं नाही आहे, पण 2 व्यक्तींमध्ये जर समेट घडवून आणायची असेल तर 38 हा नंबर खूप चांगला आहे, किंवा 83 पण आपण म्हटलं तरी हरकत नाही. 2 पार्टीजमधला मीडिएटर म्हणून काउन्सिलर, किंवा एक चांगलं कम्युनिकेशन ज्यावेळेस बिल्ड करायचं असतं ना, तर त्यावेळेस 38 किंवा 83 हे खूप छान कॉम्बिनेशन मानलं जातं. ओके, त्यानंतर पुढचं कुठलं कॉम्बिनेशन आहे? आता आपण पुढचं कॉम्बिनेशन घेऊया 39 किंवा 93. म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जर 39 किंवा 93 जर येत असेल तर तुम्ही ना एक हार्डवर्किंग पर्सनॅलिटी असता. तुम्हाला एक मान सन्मान म्हणतो ना आपण ते असतं. चपळ व्यक्ती म्हणतो ना आपण, चपळ, हां, तर चपळ तर खूप त्या व्यक्तीमध्ये असते, किंवा असं कमी वेळेत जास्त काम करणारं जे असतं ना ते 39चे लोक खूप छान करतात. पण 39चे अजून एक छोटंसं असं, त्याला वाईट नाही म्हणता येणार, पण त्यांना ना थोडंसं असं शो ऑफ करायची खूप सवय असते. म्हणजे थोडंसं, पण ते काही गोष्टींमध्ये गरजेचं पण असतं खरं तर. आणि कधीतरी त्यांना ना डिसिजन थोडेसे इकडे तिकडे होऊ शकतात, किंवा ना डिसिजन घेताना जर असं कधीतरी एक थोडासा येतो ट्रेट की, पण ते खूप कमी वेळाला होतं. पण 39चं जे आहे ना, हार्डवर्किंग किंवा तुमचं चपळता, तुम्हाला मान सन्मान खूप छान मिळतो कम्युनिटीमध्ये. अदर दॅन कम्युनिटी म्हणजे असं स्पेसिफिक नाही, पण तुम्ही जिथे कुठे असता तिथे तुम्हाला छान मान सन्मान मिळतो. 39चं कॉम्बिनेशन असेल किंवा 93चं पण असं. ओके. 36 हे जे कॉम्बिनेशन आहे तुमच्या मोबाईल नंबरमध्ये, 36 किंवा 63, ती व्यक्ती ना अशी हंगर फॉर नॉलेज असते. म्हणजे ऑलवेज नाही का असं कुठल्या पण गोष्टीमध्ये क्युरिओसिटी किंवा अभ्यास खूप छान त्या व्यक्तीचा असतो. तर ते लोकांचं कॉम्बिनेशन्स ना तुम्हाला टीचिंग फील्डमध्ये खूप छान म्हणजे ते होऊ शकतं 36 किंवा 63. आणि खूप चांगलं नॉलेज म्हणतो ना असं पण, कारण शिक्षक म्हणा किंवा प्रोफेसर्स म्हणा किंवा आपल्याला ज्ञान देणारी व्यक्तीला जर स्वतःलाच खूप चांगलं नॉलेज असेल तर ते समोरच्याला त्याच चांगल्या पद्धतीने देतं. तर थोडक्यात की नॉलेज खूप छान असतं त्यांचं, एज्युकेशनही खूप छान असतं. आता आपण पुढचं कॉम्बिनेशन घेऊया 47 किंवा 74 जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये येत असेल तर ती व्यक्ती ना प्रामाणिक असते. प्रामाणिक म्हणजे तिच्या कामाशी, इतरांबद्दलच्या वागण्याच्या पद्धतीमध्ये ती व्यक्ती प्रामाणिक असते आणि हुशार पण खूप असते. म्हणजे ब्रिलियंट म्हणतो ना, तसे ते व्यक्तीमध्ये ते असतात. आता पुन्हा ना कसं होतं की हा प्रश्न येईलच की अरे ही तर व्यक्ती काय इतकी हुशार नाही आहे, पण ना ते नंबर जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये आले ना तर तुम्ही तशा पद्धतीने ओढले जातात. त्या नंबरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ना तिकडे ओढले जातात. मग ते चांगले वाईट जसे त्याचे असतील तसे. तर 47 आणि 74 हे खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. आपण पुढचं कॉम्बिनेशन घेऊया 49 किंवा 94. तर 49 किंवा 94 हे जर कॉम्बिनेशन तुमच्या मोबाईल नंबरमध्ये आलं तर ते लोकांना असं रिस्क ओरिएंटेड जे काम असतं ना ते लोक, रिस्क टेकिंग ॲबिलिटी म्हणतो, ते लोक ते काम करतात, त्यात त्यांना यश पण मिळतं. म्हणजे आपण ते कसं म्हणू की पोलीस ही जी कॅटेगरी ना, पोलीस इन्स्पेक्टर्स किंवा ट्रेकर्स किंवा स्पोर्ट्स पर्सन ज्यांना रिस्क घ्यावीच लागते, बरोबर आहे, किंवा बाउन्सर्स म्हणा, त्या लोकांच्या याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये जर 2 नंबर आला तर ते तितकं इफेक्टिव्हली नाही करू शकत. पण 49 आणि 94 जर आलं तर ऑब्व्हियसली ते लोक खूप छान पद्धतीने रिस्क घेऊन त्याचे रिझल्ट्स पण खूप छान क्रिएट करू शकतात. समजा आता हेल्थच्या बाबतीत आणखी कुठलं कॉम्बिनेशन आहे का? हेल्थच्या बाबतीत ना खूप जास्त बघायला गेलं तर ना 27 आणि 72 हा नंबर खूप जास्त इम्पॅक्ट करतो. तसे तर बाकीचे पण आहेत, पण हा खूप जास्त इम्पॅक्ट करतो. कारण की 27 आणि 72 जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये आला
तर तो तुम्हाला जॉईंट पेनचे इश्यूज खूप देतं. मग ते जॉईंट पेन म्हणजे असं काही नाही की सांधेच दुखले पाहिजेत, तुमचं एखादं बोट पण दुखू शकतं किंवा तुमची मान पण दुखू शकते. एनी जॉईंट पेन इश्यू तुमच्या बॉडीमध्ये जितके जॉईंट्स आहेत त्यातला कुठलाही एखादा पेनफुल एरिया क्रिएट करू शकतं. आता दुसरं त्याचं हे आहे की युरिन इन्फेक्शन्स खूप जास्त बघितले गेलेले 27 किंवा 72 याच्यामध्ये असतील तर. आणि प्रोबेबली हे फिमेल्सला खूप जास्त एफेक्ट करतात. 27 हा नंबर जो आहे ना, हा फिमेलला खूप हेल्थ इश्यूजमध्ये जास्त एफेक्ट होतो. ओके. आणि जर समजा एखाद्याला करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल तर त्याच्यासाठी कुठले काही कॉम्बिनेशन्स आहेत का? हो आहेत. आता करिअर म्हणजे फक्त म्हणजे चांगलं करिअर पण म्हणू शकतो आपण ग्रोथपेक्षा. हो. आता करिअर म्हणजे हे फक्त तुमच्या नोकरीच्याच पर्स्पेक्टिव्हनी बोललं पाहिजे असं नाही आहे. तुम्ही बिझनेसच्या पण पर्स्पेक्टिव्हनी ती गोष्ट बघितली गेली पाहिजे. तर त्याच्यामध्ये बरेच कॉम्बिनेशन्स इफेक्ट होतात. आपण चांगल्या कॉम्बिनेशन्सबद्दल बोलायचं गेलं तर मगाशी बोललो त्या पद्धतीने 13 किंवा 31 म्हणजे 13 किंवा 31 हे कॉम्बिनेशन्स तुमच्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे. दुसरं असायला पाहिजे 96 किंवा 69. आता 96 आणि 69 हा जर कॉम्बिनेशन तुमच्या मोबाईल नंबरमध्ये आला तर कुठलंही करिअर तुमचं ग्रोथ होण्यासाठी तुमच्यामध्ये ना 2 स्किल्स खूप महत्त्वाचे असतात. एक तर मॅनेजमेंट आणि दुसरं असतं प्लॅनिंग. विदाउट प्लॅनिंग आणि विदाउट मॅनेजमेंट तुमच्या गोष्टी पुढे मूव्ह ऑन होत नाहीत आणि तुम्ही स्वतःही ग्रो होत नाही. सो 96 आणि 69 जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असेल तर तुमचे मॅनेजमेंट स्किल्स आणि प्लॅनिंग खूप चांगलं होतं. सो अल्टिमेटली तुमचं करिअरवर त्याचा इफेक्ट चांगलाच होतो. दुसरं इफेक्ट आपण म्हणू तर 13, 96 आणि 69 हे कॉम्बिनेशन्स असलेच पाहिजेत करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके. आणि जर समजा आता बरेचसे जे करिअर असतात किंवा बिझनेस जरी आपण धरला समजा तर बऱ्याच वेळेस समोरच्याशी बोलावं लागतं. बरोबर. जसं आता तुम्ही ते मीडिएटरचा एक नंबर सांगितलेला आहे, तर आणखी असा एखादा कुठला आहे का नंबर? हो, कम्युनिकेशन आहे ना, खूप खूप मॅटर करतं. सगळ्याच बाबतीत मॅटर खूप करतं. नॉट नेसेसरी फक्त करिअरमध्येच असेल असं, पण कम्युनिकेशन स्किल्समध्ये ना तुम्ही म्हणायला गेलं तर तुमचे जिथं तुम्हाला स्पीच द्यायचे म्हणजे तुम्ही टीचर्स आहात, प्रोफेसर्स आहात, अँकर्स आहे, ट्रेनर्स आहे, यूट्यूबर्स आहे, पॉडकास्टर्स आहेत किंवा जिथे तुमचं बोलणं इम्पॅक्टफुल असायला हवं आहे. म्हणजे तुम्ही काय नॉलेज देताय हे महत्त्वाचं आहेच, पण तुम्ही कशा पद्धतीने बोलताय, मग त्याच्यामध्ये तुमचे रिप्रेझेंटेशन स्किल्स झाले, मग ते ट्रेट्स ना आपोआप तुमच्यामध्ये येऊन जातात. आपोआप म्हणजे त्या गोष्टी तुम्ही हे करायला लागता, म्हणजे ॲक्वायर करायला लागता स्वतःमध्ये. तर तो सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन त्याच्यासाठी आहे 57 आणि 75. ओके. तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जर 57 किंवा 75 जर आला तर तुम्ही खूप छान पद्धतीने कम्युनिकेशन करू शकता, तुम्ही खूप छान पद्धतीने लिहू शकता. रिलेशन्स तुमच्या लोकांबरोबरचे असतात ना ते खूप छान पद्धतीने सुधारले जातात. आता रिलेशन्स म्हणायचं सुधारायचं झालं म्हटलं आणि कम्युनिकेशन सुधारायचं म्हटलं तर पॉलिटिशियन्स लोकांनी हा नंबर खूप जास्त वापरला गेला पाहिजे. 57 किंवा 75 हे कॉम्बिनेशन तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असायला पाहिजे, म्हणजे रादर असलंच पाहिजे. यूट्यूबर्स आहेत, पॉडकास्टर्स आहेत, जिथे तुम्हाला तुमचं बोलणं इम्पॅक्टफुल आहे, म्हणजे व्हिज्युअल मीडियममध्ये ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस ऑब्व्हियसली तुमचं दिसणं आणि तुमचं बोलणंच इम्पॅक्टफुल होतं. त्या केसमध्ये 57, 75 असलंच पाहिजे. ओके. आणि जर समजा आता एखाद्या रिअल इस्टेटमध्ये जायचं आहे, दुसरा एखादा कुठला बिझनेस करायचा आहे, तर त्यासाठी कुठला नंबर त्याच्या मोबाईल नंबरमध्ये असला पाहिजे? ओके. आता आपलं झालं कम्युनिकेशनचं आहे, तर कुठला पण ना बिझनेस करताना किंवा तुम्हाला ग्रो होताना कम्युनिकेशन आणि मीडिएटर म्हणण्यापेक्षा एक ना बॅलन्स म्हणतो ना आपण, त्या गोष्टीचं जे कॉम्बिनेशन म्हणाल तर 38 हे कॉम्बिनेशन अतिशय उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे. 38 किंवा 83. आता 38 आणि 83 ना हे जास्त काउन्सिलिंग आणि रिअल इस्टेटसाठी अतिशय बेस्ट नंबर आहे हा 83 किंवा 38. मग तो रिअल इस्टेटमध्ये जे कोणी काम करतात, मग ते थर्ड पार्टी असतील किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे वेंडर्स आहेत, सप्लायर्स आहेत, बिल्डर्स आहेत स्वतः, किंवा हल्ली बघा म्हणजे व्हिडिओतनं लोक कॉन्टेंट क्रिएट करतात, किंवा रिअल इस्टेटचे जे लोक असतात, म्हणजे काम करणारी कुठलीही व्यक्ती रिअल इस्टेटमधली त्या व्यक्तीला सक्सेस मिळवण्यासाठी
किंवा त्या स्पेसिफिक फील्डमध्ये ग्रो होण्यासाठी 38 आणि 83 हा ॲडवायजेबल नंबर आहे. हे तुम्ही तो घेतलाच पाहिजे इंटरनल कॉम्बिनेशन म्हणून असं. ओके. आणि त्यानंतर समजा आता एखाद्याला फेमस व्हायचं आहे, बरोबर, कारण आजकाल असं झालं की तुम्ही फेमस झाले तर तुम्ही कसेही पैसे कमवू शकतात. बरोबर. तर मग त्यासाठी कुठला नंबर आहे का? तर फेमस होण्यासाठी म्हणण्यापेक्षा एक तर टोटल त्याची 1 यायला पाहिजे, किंवा 1 म्हणजे जी टोटल मोबाईल नंबर आहे ना ती 1 यायला पाहिजे, किंवा आपण 2 डिजिट्समध्ये जर बघायला गेलं तर 51 ही टोटल यायला पाहिजे, म्हणजे 6 म्हणजे शुक्रच आहे. तर अगेन 51 किंवा 1 म्हणजे 55 म्हणा, हा जर टोटल आली याची म्हणजे एक येते त्याची टोटल, तर त्या केसमध्ये तुम्हाला नेम फेम खूप जास्त येतं. टोटल पण 1 आली आणि 51 ही टोटल आहे ना, त्याच्यापेक्षा पुढे जर बोलायचं गेलं ना तर सगळ्यात बेस्ट टोटल मोबाईल नंबरच्या 41 आणि 51 असतं. तर तुमच्या मोबाईल नंबरची टोटल 41 आणि 51 जर येत नसेल तर ती तुम्ही आणा. पण जर आणा म्हणजे कसंही कॉम्बिनेशन्सने आणा असं नाही आहे, पण आतले कॉम्बिनेशन्स बघणं पण गरजेचं आहे. ते एक नेम फेमला खूप हे करतं, इन्फ्लुएन्स करतं, तुम्हाला तितकं ते नाव वगैरे देतं. प्लस 57 पण असेल तरी तुमचं कम्युनिकेशन सुधारतं, ट्रस्ट बिल्ड होतं. तुमचं ट्रस्ट कशाने बिल्ड होतं? तुम्ही समोरच्याला कसं बोलताय, कशा पद्धतीने बोलताय, त्याच्यावर पण ट्रस्ट बिल्ड होतं. सो 57, 75 तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असायला पाहिजेत. टोटल 1 असली पाहिजे, टोटल 41 असली पाहिजे किंवा 51 असली पाहिजे, तर तुम्हाला नेम फेम खूप छान पद्धतीने मिळू शकतं. ओके. आता हेल्थ इश्यूजच्या इंटरनल कॉम्बिनेशन्सबद्दल आपण जर बोलायचं गेलं तर 68 किंवा 86 जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असेल तर ते ना तुम्हाला कुठलाही एखाद्या हेल्थ इश्यूज देतं. प्रोबेबली त्याच्यामध्ये चान्सेस जास्त असतात तुमच्या डोळ्यांच्या त्रासाचे. मग ते डोळ्यांचं म्हणजे एकतर चष्मा असतो किंवा नसेल चष्मा लागला तर चष्मा लागतो, असेल तर तो नंबर वाढतो, किंवा इन्फेक्शन्स म्हणतात ना, हलकेसे इन्फेक्शन, मग ते तुम्ही स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे पण होतात. स्क्रीन टाईम हल्ली सगळ्यांचाच जास्त आहे, पण सगळ्यांनाच डोळ्याचं इन्फेक्शन नाही होत. 86 किंवा 68 असणाऱ्या लोकांच्या इन्फेक्शन्स डोळ्याचे खूप जास्त बघितले गेलेले आहेत. ओके. हां, बीपीचे इश्यूज बघितले गेले आहेत, म्हणजे ब्लड प्रेशर, मग तो लो बीपी असेल किंवा हाय बीपी असेल किंवा एनी ब्लड रिलेटेड इश्यू हा या कॉम्बिनेशनमध्ये असतं, किंवा एनी ऑर्गन इश्यू, मग तो ऑर्गन म्हणजे इंटरनल एनी ऑर्गन तो एफेक्ट करतं. ओके. आता हे सगळं झालं समजा नंबरच्या बाबतीत. आता शेवटचे क्वेश्चन विचारतो की बरेच लोक म्हणतात की वॉलपेपर चेंज केल्यामुळे पण काहीतरी चेंजेस होतात, तर यावरती तुमचं काय मत आहे? वॉलपेपरवर पण खूप बोलता येईल, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ना सतत मोबाईल बघत असतो. सतत म्हणजे आपण दिवसातलं फक्त झोपतो आणि जितक्या वेळ आपण जागे असतो त्यातला काउंटलेस टाईम असतो की जो आपण सतत मोबाईल बघत असतो. मोबाईल उघडल्या तुम्हाला दिसतं तुमचं वॉलपेपर. तर कुठलंही वॉलपेपर ना तुम्हाला ना हॅप्पी इमोशन्स क्रिएट होणारं जर तुम्ही ठेवलं, आता त्यात भरपूर गोष्टी असतात, पण ना जे तुम्हाला गोष्ट हवी आहे थोडक्यात ती जर ठेवली तर ती ना थोडी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पॅरामीटर्समध्ये बघायला गेलं तर ती जास्त प्रभावित ठरू शकते तुमच्या लाईफ गोल्स अचीव करण्यासाठीच. ओके. येस. बरं, मला एक सांगा की जर समजा मोबाईलचा जो शेवटचा नंबर आहे तो जर वेगवेगळा असला, समजा कोणाचा 1 असेल, कोणाचा 2 असेल, कोणाचा 3 असेल, तर त्याचाही काही इम्पॅक्ट होतो का? हो, खूप होतो. ॲक्च्युली ह्याच्यात ना खूप गोष्टी आहेत. तुमच्या बर्थडेच्या ह्याच्यानुसार बघायला गेलं तर त्यात खूप स्टडी आहे की जो करून तो नंबर कसा घ्यावा ह्याच्यावर विचार करता येईल. पण फक्त ह्याच्यात ना एकच गोष्ट सांगेल की तुमच्या मोबाईल नंबरची टोटलचा जो शेवटचा नंबर आहे तर कुठल्याही नंबरचा शेवट हा 0 नसायला पाहिजे एवढं मी सांगेल. पण इम्पॅक्टफुल जे असतात ना नंबर, ते शेवटचे 6 नंबर्स खूप इम्पॅक्टफुल असतात. 10 मधले जे शेवटचे 6 नंबर्स असतात ते खूप इम्पॅक्टफुल असतात. सो शेवटचा नंबरपेक्षा शेवटचे 6 नंबर्सवर खूप जास्त काम केलं गेलं पाहिजे. ओके. येस. तर थँक्यू सो मच राजश्रीजी की तुम्ही इतक्या लांबून आमच्या शोवरती आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन दिली म्हणून. येस, थँक्यू मी सुद्धा म्हणेल, कारण की माझ्याकडनं सुद्धा तुम्हाला खूप थँक्यू की आज एक वेगळ्या विषयावर आणि मला पहिल्यांदाच असं तुम्ही बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद आणि खूप ग्रॅटिट्यूड.
येस. Yes, आणि thank you. ज्या लोकांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, मोबाईल नंबर रिलेटेड ज्यांना कोणाला काही सजेशन हवे असतील, तर त्यांच्यासाठी आपण तुमचा जो काही नंबर असेल तो डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून टाकू, येस, म्हणजे ते definitely. डायरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू हो हो शकतील. चालेल. ओके, थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे लोक असतील त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे समोरच्याचं आयुष्य बदलू शकतं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.